आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय घडलं बहिणी? आईकडे बघू नकोस. वहिनी सांग मला काय झालंय. आई सॉरी, मी अजून गप्प नाही राहू शकत. ताई, त्या दिवशी मीनाताईंचा फोन आला आहे ना. आई, एवढं सगळं घडलं तू आम्हाला सांगितलं का नाहीस? मला त्याची गरज वाटली नाही. गरज नाही वाटली म्हणजे तू आम्हाला हे सांगायला हवं होतंस. हे बघा, मला फक्त एवढंच वाटतं, जे माझ्या सोबत घडलं ते माझ्या बायच्या बरोबर घडू नये म्हणून तू ही अशी अट ठेवलीस. हो. आई पण मला सांग, यात विक्रांतची काय चूक आहे ग? हो ना आई, आणि आता ह्या सगळ्याचा त्रास विक्रांतलाच जास्त होणार आहे, कळतंय का तुला? पण मीना काकूनी आईची बाजू घ्यायला काय हरकत होती? त्यांनी जो आईचा अपमान केला ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता त्यांना जाब विचारणार आहे. काय झालं गौरव? तुमच्या घरी माझ्या आईचा अपमान झाला आणि या काहीच नाही बोलल्या. आई, गौरव कशाविषयी बोलतो? अरे ते काही नाही, एक गैरसमज झाला होता फक्त. हो ना? आणि हो, मी काहीच नाही बोललेले त्यांना. अहो सांगा, ते पण सांगा प्लीज. एक मिनिट मीना, हे कोणत्या अपमानाबद्दल बोलतायत? अहो काही नाही, ते किटी पार्टी होती ना आपल्याकडे, तर मीना नेमकं काय घडलं मला कळलं पाहिजे. मी सांगतो ना काय घडलंय ते. अच्छा, एक मिनिट. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याचा राग मनात धरून विक्रांतला घराबाहेर जायला सांगताय? अजिबात नाही. विक्रांतची यात काहीच चूक नाही. नाही नाही नाही, आत्ता कळलं मला. बरोबर आहे, हेच असंच आहे. हाच सगळा खटाटोप चालू आहे तुमचा. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या बायचा नवरा तिच्या योग्यतेचा असा. तुमच्या मैत्रिणी असंच काहीतरी बोलल्या होत्या नाही? आणि मला वाटतं विक्रांतने याच्याकडे संधी म्हणून बघायला पाहिजे. मग काय ठरलं तुमचं? मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आई, तुमची अट मान्य आहे मला. अरे पण विक्रांत, अरे आई, मी लवकरात लवकर स्वतःला सिद्ध करून दाखवेन.
येतो. येतो भी. बा थांब. आई नका रडू प्लीज. आई अगं शांत हो. विक्रांत तू फोन का नाही उचलतेस माझा? हे का फोन करतायत मला आता? हॅलो हॅलो मीनाताई, अहो तुम्ही मला फोन करू घ्या होतास ना. कशाला? कशाला म्हणजे कामाचा काय झालं तर तुम्ही मला कळवतालास ना. कसलं डोबलाचं काम, हे सगळं माझ्याच अंगाशी आलंय. म्हणजे अहो म्हणजे आम्ही तिकडे तुम्हाला काय जातंय विचारायला? हे सगळं मला सहन करावं लागतंय. बापरे, म्हणजे असं काय घडत असं मला वाटलंच नाही होतं हो. अहो मला तरी काय कल्पना होती? बरं मग आता तुम्ही पुढे काय करूचं ठरवलं? मला नाही माहिती. असं बोलन कसं चलात मीनाताई? मी काहीतरी विचार करू गो ना. काय विचार करू? हे लग्न मोडायच्या नादात माझ्या मुलाला घर सोडावं लागतंय. त्या बघा तुमच्या मुला परत घराकडे कसं आणता येईल ह्याचा तुम्ही विचार करा ना. शिरला का ना? नाही असंच करणार आहे मी आता. पण आता तुम्ही एक काम करा. तुम्ही फक्त ऑर्डर सोडावं, काम झालंच म्हणून समजा. हो ना? आता असं करा, जोवर विक्रांत घरी येत नाही ना तोवर मला फोन करू नका. नेमका चिडाक काय झाला? हॅलो. हा अरे मी यासाठी तुला फोन केला होता. काय पार्टी? अरे नाही रे बाबा, मी पार्टीसाठी फोन केलेला नाहीये. मी कुठलीही पार्टी देत नाहीये. ऐक ना माझं, मी यासाठी फोन केला होता की ऍक्च्युली मी जॉब शोधतो. नाही नाही, मी दुसऱ्या कोणासाठी शोधत नाहीये, मी स्वतःसाठी शोधतो. अरे मस्करी नाही करते मी, खरंच बोलतो.
हे बघ, मी सगळं तुला नंतर सांगतो, सगळं एक्सप्लेन करेन मी तुला. फक्त कुठे जॉब असेल तर मला प्लीज कळवशील. ओके? हा, नाही काळजी करण्यासारखं काही कारण नाही, मी कळवतो. येस, बाय, थँक्यू. हॅलो. हा, ऍक्च्युली ना मी जॉब शोधतोय. हो, नाही मी माझ्यासाठी शोधतो. नाही असं काही कारण नाही आहे. मी जॉब, हा, तर प्लीज काही जॉब असेल तुमच्या कंपनीमध्ये तर मला प्लीज सांगा ना. चालेल. येस, थँक्यू. हॅलो, हाय, हाव आर यू? या, आय एम फाईन. ऐका ना, कुठे जॉब असेल तर मला प्लीज सांगा ना. हा, माझ्यासाठी शोधतोय. काय? नाही असं काही कारण नाही आहे. दुसरं कारण आहे त्याचं, मी तुम्हाला नंतर सांगेन. पण जॉब असेल तर मला प्लीज सांगा ना. हो, मी CV पाठवतो, आजच पाठवतो मी. चालेल. येस. हो, मेल कर. येस, थँक्यू. या, बाय. हॅलो. हा, अगं कशी आहेस? हा, ऐक ना, मी ना ऍक्च्युली जॉब शोधतोय. हा, नाही मी माझ्यासाठी शोधतोय. हो, नाही ग, काही नाही, असं ऍक्च्युली वेगळं कारण आहे त्याचं. तो प्लीज तुझ्या कंपनीमध्ये जर काही जॉब असेल तर प्लीज मला कळव ना. चालेल. हो, उद्या फोन केला तरी चालेल. मी फोनची वाट बघतोय. येस, थँक्यू. हा, आज चल. चला, वाढायला घ्या आता. कुणाची वाट बघताय? आई अगं असं काय करते? जीजू, विक्रांतला तरी येऊ दे. अरे हे बघ, आलेच. जीजू, विक्रांत ये ना, बस. आम्ही तुझीच वाट बघत होतो. ये बस. नाही, मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. भूक कशी नाहीये? मला माहितीये तू जेवला नाहीयेस. गिरिजा, खरंच नकोय मला. विक्रांत, नको तो राग अन्नावर का काढतोयस? जेवून घे. गिरिजा, प्लीज समजून घे. आता काय इथे असेपर्यंत उपाशीच राहणार आहे? मी फक्त तुझ्या राहण्याचे पैसे घेणार आहे, जेवणाचे नाही. नाही, असं काही नाहीये. हे बघ, मी तुम्हाला दोघांना आता विचारणारच होतो. हो का? हो. कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही दोघंही खूप छान आहोत. हो का? पण ना, बाळाच्या बाबांना मिस करतोय. बापरे. पण आता आलोय आम्ही, आणि आता तुम्हा दोघांना सोडून कुठेच जाणार नाही. विघ्नेश, तुला एक गंमत बघायची आहे? काय? अगं, बाळाने लात मारली आता. हो, आपलं बाळ आता हळूहळू मस्ती करायला लागलंय. परत लात मारली. हर्षू,
आय लव्ह यू. असं काहीतरी करायला हवं ज्याने विक्रांत परत घरी येईल. पण असं काय करू नेमकं? हा माणूस का मला सतत फोन करतो काय माहिती. हा बोला, काय हवंय? चिडतास कशा? मग काय करू? तुम्हाला मी सांगितलं होतं ना की फोन नका करू मला. मग का तुम्ही सारखा मला फोन करून त्रास देता? कारण मीनाताई माका ना तुमच्याबरोबर बोलायचा. अजूनही बोलायचंच आहे का तुम्हाला? म्हणजे काय, तुम्ही माझं बोलणं पूर्ण ऐकूनच नाही घेतलं असतं मी तरी काय करू ना. हे बघा, मी ना ऑलरेडी खूप त्रासली आहे. तुम्ही अजून मला त्रास देऊ नका. विषय कसा मीनाताई, तुम्ही त्रास करून घेताच ना म्हणून तुमका त्रास होता शिरला का ना. दुसरं काय आहे माझ्या हातात? हे बघा, आत्ता माझा मुलगा माझ्या घरी परत येणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. अहो त्याचीच तर सोय करण्यासाठी फोन केलं. अहो मग जे काय आहे ते पटपट बोला ना. इकडच्या तिकडच्या कसल्या गप्पा मारताय? कसा ना, तुमका एक गोष्ट कळलेलीच नाही अहो मीनाताई. काय कळलं नाही मला? तुमचो मुलगो घर सोडून गेलो ना, ह्या आपल्या पथ्यावर पडलेला. तुम्ही शुद्धीत आहात ना? अहो पूर्ण शुद्धीत असे मनानच तर तुमच्याबरोबर बोलतोय. फक्त मी सांगते ना, आता एक काम तुमका करूचा लागा शिरला का ना. काय? तुमच्या मुला खरंच नोकरी मिळाली नाही पाहिजे असा काहीतरी करा. अच्छा, म्हणजे माझ्या विक्रांतला त्या गरिबांसारखं जगू देऊ मी, असं म्हणायचंय तुम्हाला? करेक्ट कळला तुमका. आणि त्याने काय होणार आहे? सांगते ना, विक्रांतरावांका गरिबीत जगाची सवयच नाही. हा मग काय, विक्रांतराव हरले मनान सरेंडर होतले आणि माझी परमपूज्य वहिनी लग्न मोडला असा जाहीर करतली शिरला का ना. हो अच्छा, हा हा बरोबर बोलताय तुम्ही. मी कायम बरोबरच बोलतोय हो, पण मी बोललेला तुमका चुकीचा वाटता. मी तरी काय करू? बोला काय? हो ना, मग मी आता सांगते तर करू घ्या. हो, अरे वा रमाकांतराव. नाही, तुम्ही हुशार आहात हे माहित होतं, पण इतके हुशार आहात ते आत्ताच कळतंय. माझ्या बाबतीत ह्याच घडला हो, पण तुम्ही विश्वासच ठेवणारच नाही का. मी तरी काय करू ना. असो, तुमचं विक्रांत तुमका परत मिळालो आणि त्या दोघांचं लग्न मोडला तरी माझ्यासाठी खूप शिरला का ना. हे बघा, तुम्ही नाराज नका हो. तुम्हाला वाटतंय ना, मग हे असंच होईल. ठीक आहे, मग मी सांगतोय तेवढं फक्त करू घ्या शिरला का ना. हो, परत ठेव फोन. चालेल, ठेव. गिरिजा मयेकर, तुका लग्न आधीच कसा सरप्राईज गिफ्ट देता येतं बघ शिरला का ना. पार्सल आलं वाटतं. तू? हो मीच. मॅडम, तुमचं पार्सल. अरे पण हे सगळं काय आहे? काय म्हणजे? माझा जॉब आहे. पण तू तर एक्झाम देणार होतास ना, मग हे काय आहे? मॅडम, तुम्ही विसरलात का? नाही, मी तुम्हाला म्हणालो होतो की घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे मला जॉब करावा लागतो. आठवलं का? हो हो हो, सॉरी, मी विसरलेच. बरं तू बाहेर का उभा आहेस? आत ये ना. ये. नाही सॉरी, नाही येऊ शकत. का? मॅडम, ड्युटी अवर्स मध्ये आम्हाला अलाउड नाहीये आणि तसंही डिलिव्हरीज पण बऱ्याच द्यायच्या, सो नाही जमणार. असू दे रे, थोडा वेळ थांब मग जा. अगं नाही, खरंच नको, मला उशीर होईल. गौरव, मी तुझं काही ऐकणार नाहीये. हा,
मस्त माझ्या हातची कॉफी पी मग जा. ये अगं नको, त्याची काही गरज नाहीये, नंतर येईन ना कधीतरी आरामात. करू तुला माझी शपथ आहे. हा बरं. ये. बस. थँक्यू. तू बस, आलेच मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन. मार टन मार टन मार. गुड. जमला ना? होय हो बाबा. बघा मी तुमच्याशिवाय सायकल चालवली. ये यस. चल चालव. कट. व्हेरी गुड. एवढासा पोरगा जर बाबांशिवाय तोल सावरू शकतो तर मी का नाही सावरू शकत? नाही विक्रांत, तुझे प्रयत्न कमी पडतायत. यापुढे हार नाही मानणार मी. पडलो तर परत उठेन, पण हार नाही मानणार. आई, तुला वाटतंय तसं काही नाहीये. ग बस, एक शब्दही बोल नकोस. आई हे बघा, तुम्ही समजता असं खरंच काही नाहीये. मी ऍक्च्युली पार्सल द्यायला आलो होतो, ही किंचाळी म्हणून आतमध्ये आलो. आई एकदा चल निघ आमच्या घरातून. आई, मयुरी चल निघ. आई अगं तू काय करतेस? आई आज जा मयुरी, चल. आई आई दार उघड. आई अरे तुम्ही काय माणसात आहात काय रे? 3-3 महिने तुम्ही बिला थकवतात. आम्ही धंदो कसो करायचो? नाही माका मान्य आहे, माझा धंदो मोठो हा, मी मोठो माणूस. रमाकांत शेठ म्हणून आमका चुनो लावतास तुम्ही. ह्याका काय अर्थ? अरे महागाई किती वाढली, ट्रान्सपोर्टचा संपा, पेट्रोलला लाईन किती लांब असता बघलास ना? त्याच्यामुळे भाजीपाला वाढलो, धंदो कसो करायचो? काय त्या बघ, त्या रोहन मयेकराच्या नादात तुम्ही लागा नको. अजून धंद्याचा मालक मी आहे. व्यवहार माझ्याशी करताच ना तुम्ही. मग वेटिंगला कॉल आ. चल ठेव फोन. इली चांगली बातमी इली. बोला काय म्हणता? सगळं आपल्या प्लॅन नुसार चालू आहे. होय काय? म्हणजे काय झाला काय?
यांना फोन आला होता त्या देशपांड्यांचा. विक्रांत गेला होता तिकडे नोकरी मागायला. त्यांका नोकरी मिळाली नाही ना? नाही हो, नाही नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं आधीच इन्फॉर्म केलं होतं ना त्यांना. ह्या एक चांगला केलास तू. चांगलं? अहो खूप चांगलं केलंय. विक्रांतचा चेहरा पडला होता म्हणे नोकरी मिळाली नाही म्हणून. हो, पण म्हणजे तुम्ही देशपांडेंका असं नक्की काय सांगितलं? काही नाही, मी त्यांना एवढंच सांगितलं की विक्रांतला आता आम्ही घराबाहेर काढलंय. सो त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही. अच्छा अच्छा, म्हणून त्यांका नोकरी मिळाली नाही काय? पण हो, याचं सगळं क्रेडिट द ग्रेट रमाकांत मयेकर तुम्हाला जातो बर का. असं बोला तुम्ही माका लाजवू नको शिरला का ना. अहो खरंच. पण आता बघाच, विक्रांत लवकरच घरी येईल. थँक्स, खूप खूप थँक्स तुम्हाला. हाय मीनाताई, तुम्ही माका थँक्यू कशात म्हणता? हो मग काय, मी किती टेन्शन मध्ये आले ते माहितीये. मला तर काही सुचतच नव्हतं काय करावं. पण मग तुम्ही सांगितल्यावर मला कळलं, नोकरी नाही तर लग्न नाही. हो मीनाताई, हो रमाकांत मयेकर असताना तुमका वाटलाच कसा ह्या दोघांचं लग्न होईत म्हणा. हो तेही आहेच. बरं चला, आता ठेवते मी फोन, नाही तर परत कोणीतरी ऐकायचं. हा ठेवा ठेवा, आणि ऐकला, काळजी घ्यावा. हा ठेवतय. रमाकांत मयेकर, तुका सगळ्यांका मॅड बनवून चांगलाच जमता. मी माझ्या कामासाठी विक्रांतच्या आईक प्यादा बनवलंय, त्या तिच्या लक्षातच नाही. माका वाटलं बाई खूप हुशार, पण मी माझो अपमानाचो बदलो घेतोय ह्या तिका कळलाच नाही. असं ते तिच्या खांद्यावरून बंदूक चलोक मेळात तोपर्यंत चालवायची. फिरला काना. अगो अगो उलट करतेस तू. हा असं ना. हा हा जमलं. विक्रांत, विक्रांत, आज लवकर आलीस घरी? हो आज जरा लवकरच आली. जॉबचं काय झालं? नाही मिळाला, पण मिळेल. नक्की मिळेल. काही जणांना मी फोन करणार आहे, बघू. ते सगळं कर, पण आधी फ्रेश होऊन घे. हा आलो आलो. आई हे बरोबर जमतंय ना? हा आता बरोबर. आई वाटण करायचंय आणि मिक्सर अचानक बंद पडलाय, चालूच होत नाहीये. काय करायचं? नाही म्हणजे भाऊ पण घरात नाहीयेत, दुसरं काही बनवू का? अरे देवा. वहिनी बघू इकडे. वहिनी बहुतेक नेहमीसारखी वायर निघालीये. मी बघते, वाटल्यास लागलं तर विक्रांतची मदत घे. बरं चालेल, मी तोपर्यंत बाकीची कामं करून घेते. स्क्रू ड्रायव्हर गौरवच्या खोलीत आहे. आई हे उलटच होत. अगो उलट कसं होतंय? लक्ष देऊन कर ना जरा. हे बघ, हे असं नाही. शिरत काय? हो, कारण गौरव असं करू शकत नाही. हो, पण घरात कोणी नाही हे बघून त्यांनी हे केलंय. हे तुमचे संस्कार? माझ्या मुलांवर चांगलेच संस्कार केलेत मी, ते दिसतच आहे. तुमच्या मुली दुसऱ्यांच्या मुलांना फसवून घर जावई बनवून आणतायत, आणि मुलगा दुसऱ्यांच्या मुलींना मिठ्या मारत बसलाय. मॅडम बास झालं. गौरव तू सांग मला काय झालंय ते. हे बघ, मला यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. नाहीये ग, त्यांना वाटतंय तसं काहीच नाही झालंय.
मग काय झालंय? अरे मग काय झालंय ते तरी सांग ना तू. आता हा काही बाई सांगणार आणि ही गिरिजा त्याच्यावरती विश्वास ठेवून माझ्याशी भांडण करणार. अहो तुम्ही त्याला बोलूच देत नाही आहात मॅडम. कशाला बोलू द्यायचं त्याला? हा, माझ्या मुलीला फसवतोय हा. अहो नाही नाही ताई, या जे म्हणतात तसं काहीच नव्हतं झालं. अरे मग काय झालंय ते तरी सांग ना बाबा. एका पालीला एवढं घाबरतेस? हा हो. तर मग दुसरी. मयुरी. चल निघ आमच्या घरातून. मयुरी. शेट्टी यार, हे काय होऊन बसलं? आईने तिथे जाऊन तमाशा नाही केला म्हणजे मिळवलं. काहीतरी करायला हवं, पण काय करू मी? आईने रूम मध्ये बंद करून ठेवलंय. दादा, हा दादाला कॉल करून बघते. हा मयू, बोल ना. हॅलो दादा. दादा, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? मला ते सांग, तू कुठे आहेस? अगं काही नाही, हर्षूला समोसा हवा होता, तो आणायला आलो होतो. आता जातोय घरी. बोल ना, काय झालं? दादा तू लवकर घरी पोहोच. अगं हो, जातोच आहे मी, पण काय झालं ते सांगशील का मला? दादा ते आणि आता आई गौरवला त्याच्या घरी घेऊन गेलीये. ती नक्की तमाशा करेल. तू प्लीज लवकर घरी जा. पण तू कुठे आहेस? अरे मला आईने रूम मध्ये कोंडून ठेवलंय. मयुरी, अगं तू ना चांगलाच घोळ घालून ठेवलायस. दादा माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. आम्ही काही चुकीचं वागत नव्हतो. मयुरी, माझा आहे विश्वास तुझ्यावर. अगं पण आईचा गैरसमज झाला, त्याचं काय करायचं? अरे म्हणूनच सांगते मी तुला की तू लवकर घरी जा, नाहीतर ती सगळ्यांना धारेवर धरेल. ठीक आहे, मी जातो घरी. आणि दादा तू प्लीज घरी जाऊन सगळ्यांना सांग की आई म्हणते तसं काही झालं नव्हतं. अगं हो 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 हो, ते मी बघतो काय करायचं ते. तू नको टेन्शन घेऊस. चल ठेवतो मी. ओके. हे बघा, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आम्ही असं काही चुकीचं करत नव्हतो. अच्छा, म्हणजे इथे सुद्धा मीच चुकीचं बोलते का? अहो तुम्ही चुकीच्या आहात असं मी म्हणतच नाहीये. मी फक्त माझी. बस, काही बोलू नकोस. हे बघा, तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. माझा काही गैरसमज झालेला नाहीये. आता पकडला गेलायस ना, म्हणून हे असं सगळं बोलतोयस तू. नाही नाही, मला तिकडे यायला जरा जरी उशीर झाला असता ना, तरी आमच्या आबरूचे धिंडवडे काढले असतेस तू. नाही नाही, असं अजिबात नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज झालाय. विश्वास तुझ्यावर? अरे तुझ्यावर काय, तुझ्या घरातल्या कोणावरच माझा विश्वास नाहीये. सविता मॅडम, तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि तो म्हणतोय ना त्याने काही चुकीचं केलं नाहीये, मग तुम्हाला वाटतंय तसं खरंच घडलं नसणार. घेतली लगेच भावाची बाजू. दुसऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे तुम्ही, तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा? आई हो, तू तर बोलूच नकोस. माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंयस तू, आणि आता माझ्या मुलीच्या जीवावर उठलायत. अहो असं खरंच काही नाहीये. माझ्या मुलीचं आयुष्य मी तुला बर्बाद करू देणार नाही. तिच्या आसपासही फिरकायचं नाहीस तू. तिच्या लायकीचा नाहीयेस तू. लांब राहायचा मयुरीपासून. आई,
या साहेब आलात तुम्ही, तुमचीच कमी होती. अरे साहेब काय म्हणते मी, तू तर घरगडी आहेस नाही का? बरं काय काम करायला गेला होतात? हा अगं हर्षूला समोसे खायचे होते, तेच आणायला गेलो होतो. आता ही अशी कामं द्यायला लागले वाटतं तुला. हे काय हे? हा सामोस्यासाठी माझा मुलगा उन्हामध्ये फिरत होता, बघितलंस का विघ्नेश? अरे यांच्या लेखी तुझी काय किंमत आहे ते कळलं का तुला? आता नोकर बनवून ठेवलंय तुला. आई प्लीज, तू गैरसमज करून घेऊ नकोस, तू चुकीचं काहीतरी बोलू नकोस. तू बाहेर चल, मला बोलायचं तुझ्याशी. चल. नाही, जे काही बोलायचं ते इथेच बोल, सगळ्यांच्या समोर. तुला माहित नाहीये इथे काय झालंय ते? अगं मला सगळं माहितीये, तू चल बाहेर. तुला काय माहितीये? अरे या गौरवनी मयुरीच्या अंगावर हात टाकलाय. आई उगाच चुकीचं काहीतरी बोलू नकोस, तू चल, मला बोलायचं. चल. अरे या माणसांची लायकी नाही आपल्या समोर उभं राहायची. आई, तू चल. गौरव सोडणार नाहीये मी तुला, आई, चल बघून गं. घेईन. अरे देवा. तर विक्रांत नाही तोपर्यंत ऑफिसची धुरा मलाच सांभाळावी लागणार. ऑफिस बघूया, ऑफिसमध्ये जरा फोन करून काय चाललंय ऑफिसमध्ये. हे बघ सुचित्रा, स्वतःची चूक कबूल करायला ना धाडस लागतं, आणि हे धाडस तुझ्यात आहे ना? आहे. मग जा आणि माफी माग, ती माफ करेल तुला. काय करू? तिथे काय होत असेल कसं कळणार मला? दादाला कॉल करून बघू का? दादाचा पण कॉल लागत नाहीये. गौरवला कॉल करू का? गौरव पण कॉल उचलत नाहीये माझा. कुठे निघालात? ऑफिस. काही गरज नाही ऑफिसला जायची. मीना, आता विक्रांत नाहीये म्हटल्यावर त्याच्या ऍब्सन्स मध्ये ऑफिसची सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत. तेच म्हणतीये, विक्रांतला नोकर बनवून स्वतः निघालेत ऑफिसला. काय बोलतेस तुम्ही ना? मला सविता ताईंचा फोन आला होता. आपल्या मुलाला गुलाम बनवून ठेवलाय त्यांनी. गिरीजाच्या घरी मिक्सर रिपेअर करतोय आपला विक्रांत. अरे वा, मग चांगलंय की, काय हरकत काय, मस्त आहे. तुम्हाला यात काहीच चुकीचं वाटत नाहीये? हा, काय चुकीचं काय? अहो फुलासारखं जपलंय हो आपण आपल्या मुलाला, आणि ते तिकडं कामाला झुंपतायत. त्याला कळत आहे का तुम्हाला? नाही, मला कळतंय माझं चुकलंच. म्हणजे आतापर्यंत विक्रांत जे आपल्या घरात नाही शिकला ना, ते तो तिथे शिकतोय. तुम्हाला मी परत परत सांगतेय, त्यांनी आपल्या मुलाला नोकर बनवून ठेवलंय. नोकर, कळतंय का? अगं मीना, घरातल्या छोट्या मोठ्या कामामध्ये मदत केली म्हणून कोणी नोकर बनत नाही. तुम्हाला त्यांचीच बाजू घेऊन बोलायचंय का? हे बस, जे आहे ते मी बोलतोय, आणि मला वाटत नाही मी काही चुकीचं करतोय. खूप चुकीचं करताय तुम्ही. मी माझ्या मुलाला घरगडी बनवू देणार नाही. ना, मला कळत नाहीये तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा मोठा इश्यू का करतेयस? कारण मला त्रास होतोय. मग सहन कर. हे बघ मीना,
मी हे सगळं विक्रांत स्वतःच्या पायावर उभा राहावा म्हणून करतोय. हे सगळं करून विक्रांत पायावर उभा राहणार आहे असं वाटतंय तुम्हाला? सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी होते मीना, आणि तू बघशील मीना, लवकरच विक्रांत आपल्या पायावर उभा असेल. मीना, तुला जर विक्रांतला सपोर्ट करता येत नसेल तर निदान त्यात ढवळाढवळ तरी करून नकोस. इट्स माय हंबल रिक्वेस्ट. चुकीचं करताय तुम्ही चुकीचं करताय. नाही, मी नाही हे असं होऊ देणार. माझा विक्रांत नोकर नाही होणार आहे. आता मलाच काहीतरी करायला हवं. मलाच काहीतरी करायला हवं जेणेकरून विक्रांत परत घरी येईल. चांगले पांग फेडलेस माझे. आई अगं गप बस. एक शब्द बोलू नकोस. तो विघ्नेश तिकडे त्यांच्या मनाप्रमाणे वागतोय आणि तू त्या मुलासोबत. शी, बोलायला सुद्धा लाज वाटते मला. अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा गैरसमज डोळ्याने बघितलं मी. हा, हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, त्या मुलापासून लांब राहा. मग मीही तुला शेवटच सांगते आई, आमच्यात तसं काही घडलेलं नाहीये. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. मग ठेव विश्वास. आणि आई, तुला त्यांच्या घरी जाऊन तमाशा करून यायची काहीच गरज नव्हती. अच्छा, म्हणजे इथे पण माझंच चुकलं. राजरोसपणे तुम्ही मजा मारत होतात आणि वर मलाच बोलतेस तू. आई अगं काय बोलतेस तू, कळतंय का तुला? मला सगळं कळतंय मी काय बोलते ते. आई तुला वाटतं तसं काही नाहीये. आणि एक मिनिट, तू त्यांच्या घरी जाऊन सुद्धा असं काहीतरी बरळून आलीयस का? वाटलंच मला. तरीच गौरव कॉल उचलत नाहीये माझा. बरंच झालं तो तुझा कॉल उचलत नाहीये. अगं त्याची लायकी नाहीये तुझ्याशी बोलायची. दुसऱ्यांची लायकी ठरवणारी तू कोण आहेस ग? आणि काय वाईट आहे त्याच्यात? काय चांगलंय त्याच्यात कळू तरी दे मला. हे कळण्यासाठी चांगल्याची पारख असावी लागते. मयुरी, ओरडू नकोस. उद्या जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहील ना आणि काहीतरी बनून दाखवेल ना, तेव्हा तुझे डोळे उघडतील. तोपर्यंत कळणार नाही तुला. आणि दुसऱ्यांच्या वाईटावर उठलेली तुला काय कळणार आहे? मी दुसऱ्याच्या वाईटावर उठले? कोणाचं वाईट केलं मी? हा, लांबचं कशाला, स्वतःच्या सुनेशी कशी वागली आहेस ते बघ ना. ती रडकी यायस त्या लायकीची. बघितलंस, तिच्यातही वाईटच दिसतं तुला. पण तुला तिच्याशी जुळवून घेता आलं नाही हे दिसत नाही तुला. तोंड सांभाळून बोल मयुरी. देवानी तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. बोलणारच नाहीये मी तुझ्याशी. मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये आई. बरोबरच वागतोय तुझ्याशी. मीही तसंच करायला हवं. मयुरी, बरं वाटतंय का? अरे तुला उठायचंय का? सावकाश ये, मागे सर. मी पाणी आणतो. तुला तुझा सासूचा पुळका येतो म्हणून हे सगळं बोलतेस ना? काही बोलतेस? मी काही काय होतंय? सुचित्रा, ये ना. पाणी पे.